मी नेहमी पाहत आलोय राज्य शासन याच्यावर फार उशिरा निर्णय करतं, फंडिंगचा म्हणा, कार्यक्रमाचा म्हणा. पण यावेळेला मी त्यांना आता तगादा लावलाय, अजिबात चालणार नाही. शिवरायांच्या भूमीचा निर्णय तुम्ही आधीच करा, आम्हाला तुमचं बजेट सांगा, मग आम्हाला कार्यक्रम ठरवता येतील. आणि विषय म्हणजे आम्हाला अख्ख्या महाराष्ट्रात जाहिरात करावी लागेल. जसं बाकीच्यांची जाहिरात तुम्ही शासकीय योजनाची तुम्ही सगळ्या एसटीच्या पाठीमागं फोटो लावून करता, शिवजयंतीचं का नको करायला? जेवढ्या काही लालपरी आहेत, जेवढ्या काही समजा ह्या कुठल्या तुमच्या शिवनेरी बसेस ना, शिवशाही बसेस आहेत, याला सुद्धा जाऊ द्या ना तुमचा 15 दिवस आधी, 15 ते 20 दिवस आधी हे कार्यक्रम शिवजयंतीचे होणार आहे, हे शिवनेरी महोत्सवाला हे कार्यक्रम होणार आहे, सांस्कृतिक कार्यक्रम हे होणार आहे, असं सगळं जे आहे ते त्या ठिकाणी आपली 15-20 दिवस आधी जाहिरात व्हायला पाहिजे. आणि आपल्या संपूर्ण असलेल्या जे इलेक्ट्रॉनिक मीडिया राज्याची, त्या सुद्धा इलेक्ट्रॉनिक मीडियाने शिवजयंतीचा गाजावाजा करायला पाहिजे. चलो शिवनेरी. आणि बसेस भरून लोक नागपूर, विदर्भ, मराठवाडा, संभाजीनगर, अहिल्यानगर, महाबळेश्वर, वाई, सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव यायला पाहिजे ना. या सर्वांनी या, ही शिवजयंती आपण साजरी करूया. आपण त्या बाबतीत मात्र आता एल्गार पुकारूया. 100% याचा आवाज, या महोत्सवाचा आवाज मोठा जायला पाहिजे आणि लोकांनी त्या दिशेने पावलं टाकली पाहिजे. म्हणजेच शिवरायांच्या दिशेने, शिवजन्मभूमीच्या दिशेने पावलं टाकली पाहिजे आणि मोठ्या पद्धतीचा कार्यक्रम दिसला पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. वरची शिवजयंती आहे ती शासकीय, खालची शिवजयंती आहे तो महोत्सव. हा महोत्सव आपल्याला सर्वांना बरोबर करायचा आहे. आणि ह्या आजच्या मिटिंगचं लेखी सर्वपक्षीय, मग त्याच्यामध्ये जेवढे काही पक्ष ह्या तालुक्यामध्ये काम करतात त्या सर्व पक्षांच्या सर्व पुढाऱ्यांना, मी कुणाचे नावं घेत नाही, आजी माजी आमदारांपासून तर आजी माजी खासदारापर्यंत, तर जिल्हा परिषदचे जे काही महत्त्वाचे घटक आहेत, पक्षाचे जे काही प्रमुख आहेत, त्या सर्वांना पत्रव्यवहार झालेले आहेत. आता हे थोडंसं खांदापलट झाले, 5 वर्षानंतर आमदार बदलले, त्यामुळे काही राहिले असेल आमच्याकडे त्रुटी. पण मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, मी ही मिटिंग झाल्यानंतर एक दुसरी मिटिंग लावणार आहे, जी माझ्याजवळ लावणार आहे आपल्या सर्वांना घेऊन. ती जनतेची मिटिंग असणार आहे प्रशासन सोडून. त्यावेळेला आपण इथं सर्व जेवढ्या काही संघटना काम करतात त्यांना आपण कागदावर घेऊन त्यांना कायमस्वरूपी करू. आणि त्यांची तुम्ही जे नावं सांगाल त्या अध्यक्षांना, त्या संस्थेला पत्र द्यायची जबाबदारी ही पालकत्वाने आमची राहील. आपल्या सर्वांच्या सहभागाशिवाय हा कार्यक्रम उठावदार होणार नाही. त्यामुळे त्या सगळ्यांची आपण नोंद घेऊ, सर्व पत्रकारांची नोंद घेऊ. इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, मास मीडिया असेल, किंबहुना प्रिंट मीडिया असेल, या सगळ्या लोकांना आपल्याला सुद्धा आपला मान सन्मान ठेवून आपल्याला पत्र येईल. ही फक्त यावेळेला घाईका झाली. सरकार आलंय, बसतंय, पालकमंत्री होत आहेत, अजून हे सगळं चाललंय, अजून ह्या सगळ्या गोष्टीचा आपण पाहतोय. तर शिवजयंती बैठक मला प्रशासन म्हटलंय 8 दिवसापूर्वी तुमचा वेळ द्या. तो वेळ मला देता नाही आला, त्यामुळे मला शॉर्ट नोटीसमध्ये 2 दिवसापूर्वी आपलं ठरलं परवा दिवशी, आणि मी आजची तारीख तातडीने दिली आहे. उद्याची पण 23 तारीख आहे. सर्व आमदारांना मुंबईला आम्हाला बोलवलेलं आहे महायुतीच्या, त्यामुळे ह्या पण गडबडी रोज चालू आहेत. तर माझी आजची मिटिंग आपण जी घेतली आहे, आपल्या सगळ्या सूचना आहेत, आपल्या सगळ्या सूचनांचा आम्ही आदर केलेला आहे. आपल्या सगळ्या गोष्टीमध्ये मी आपल्याला सांगतो, 15 ते 20 तारखेच्या दरम्यान कुठल्याही असलेले डंपर, मोठमोठ्या गाड्या, हे माती, वाळू, किंबहुना खडी क्रेशर, हे 5 दिवस आपलं सर्वांना तुम्ही सूचना देऊन टाका की 5 दिवस तुम्ही थांबवा. जेणेकरून आता फ्लो वाढतोय, लोक यायला सुरुवात झालेली आहे. काही ठिकाणी आपली कामं चालू झालेली आहे विविध सांस्कृतिक विभागाची, काही ठिकाणी साफसफाई चालू झालेली आहे, त्यामुळे ह्या आणि खड्डे बुजवायचं काम चालू झालेलं आहे. तर या सगळ्या सूचना आपण त्यांना देतोय तुमच्या सूचनेचा आदर करून. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण या ज्या काही तुम्हाला समजा आतापर्यंत तुम्ही सूचना केल्या की शिवभक्त येत आहेत आणि त्या शिवभक्तांचं स्वागत होत असताना काही लोकांना शिस्त लावणं पण गरजेचं आहे. पण मला असं वाटतं की त्यांच्याशी मात्र कुठले इंटरॅक्शन होता कामा नये, संघर्ष होता कामा नये, भांडणं होता कामा नये. आणि कोणालाही मद्य 3 दिवसामध्ये कुठल्याही दुकानावर इथं आपल्याकडे कुठलाही मद्य मिळता कामा नये. या शिवजयंतीच्या अनुषंगाने आपण सर्वांनी दुकानदाराला सुद्धा तशा आपण लेखी जेवढे काही ते विकत आहेत त्या सर्वांना तुम्ही सूचना देऊन टाका. आणि त्याही लोकांना इथं पुढे मिटिंगला बोलवत चला. कुठल्या
हे जे लोक एक्साईज वाले हा आले का कुठे नाही आलं इथे त्यांना त्या सूचना द्या, कारण त्यांचा पण वाटा मोठा आहे त्याच्यामध्ये. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो, शिवजयंती आपल्याला खूप चांगली करायची आहे. जी आता आपल्याला जी करायची ना त्याचा हेतू अजून मी स्पष्ट केलेला नाही, तो मी करेल लवकरच. शासनाच्या प्रोटोकॉलची साठी ही जबाबदारीवरती की बाबा तिथे रोषणाई व्हायला पाहिजे, तिथे सर्व व्हायला पाहिजे, पाळणाघर कसं असलं पाहिजे, वरचा स्टेज कसं असलं पाहिजे, खालची पार्किंग कशी असली पाहिजे, तिथे शौचालय कशी असली पाहिजे, पिण्याचं पाणी कसं असलं पाहिजे, पुरातत्व विभागाने समजा आपल्याला त्या 3 दिवसामध्ये येणार जाण्यासाठी कसं सहकार्य केलं पाहिजे तात्पुरतं, या सगळं PWDने सगळे खड्डे बुजवले पाहिजेत, इलेक्ट्रिसिटी बोर्डने ती 24 तास लाईट ठेवली पाहिजे, या सगळ्या यंत्रणा आपण लावल्यात. पण आता आपला दुसऱ्या शिवजयंतीचा भाग आहे ना तो आकर्षक असतो, तो लोकांना आनंद देणारा असतो. आणि मग तो कार्यक्रम आपल्याला राबवण्यासाठी आपण मग कशी प्रॅक्टिस केली पाहिजे. आता मला सांगा, आपण जी मिरवणूक काढतो शोभायात्रा जुन्नरची काढतो का, ती चालू का बंद केली शोभायात्रा मिरवणूक? शिवतीर्थ प्रतिष्ठानच्या वतीने चालू केलेली आहे. जुन्नर नगरपालिकेची मिरवणूक असते, पण त्याला मोजून 26 लोक असतात. काय ऐका ना, आता शोकांतिका आपण घालून टाकू, सगळ्यांना आव्हान करू, सगळ्या लोकांना जाती धर्माच्या, हिंदू मुस्लिम शीख ईसाई ते म्हणतात ना काय, तो असं आपलं लोकशाहीचा ब्रीदवाक्य, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर आपण घेऊन सर्वांना, मुस्लिम समाजाच्या सदरला पत्र लिहायचं शिवजयंतीच्या वतीने, शरच्या वतीने, की शिवजयंतीमध्ये सहभागी व्हा. सदर लोकांना सुद्धा आणि विविध समाजाच्या लोकांना पत्रव्यवहार आपण करायचं आहे, सगळ्यांना बोलवायचे, त्यांच्या मताने एक बैठक लावायची आणि त्या शिवजयंतीला मात्र सगळ्यांना बोलवून त्या शिवजयंतीत सहभागी होऊन प्रत्येकाच्या डोक्यावर त्या दिवशी सन्मानाचा भगवा फेटा बांधायचा. कुणाच्या? सगळ्यांच्या. मिरवणुकीमध्ये किती आहे, समजा 2000 लोक आले, 3000 महिला पुरुष सगळे, एक वातावरण निर्मित करायला गेलं तुम्ही. आणि बघा, या शिवजयंतीपासून मी तुम्हाला सांगतो, कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा याला दर्शनीय भागामध्ये फडकवायचा नाही. काय काय लोक शिवजयंती पक्षाच्या नावाखाली घेतात, चूक आहे. कुठल्याच पक्षाच्या नावाखाली शिवजयंती होणार नाही. शिवजयंती हे छत्रपती शिवरायांच्या नावाच्याच हेडवर होणार आहे. त्यामुळे ते सोडून आपल्याला दुसरा काही वेगळा विषय घ्यायचा नाहीये. मागच्या वेळा असं काही झालं होतं, काही पक्षाचे मोठे मोठे झेंडे ते लागले होते, पण त्याची बातमी झाली, ती पसरली महाराष्ट्रावर. अरे आमची धावपळ झाली, आम्ही घाई माणसं लावली, ते सगळे झेंडे काढून घेतले. म्हणजे ह्या गोष्टी नका ना करू. कमीत कमी एक दिवसासाठी तरी तुमच्या पक्षाचं सगळं प्रेम थोडं बाजूला आपण सर्वांनी, माझ्यापासून सर्वांनी बाजूला ठेवून शिवरायांच्या बाबतीतली खरी शिवजयंती आपल्या सर्वांना साजरी करायची आहे, ही माझी विनंती आपल्या सर्वांना आहे. मग काय होतं, गालबोट लागलं जातं, आपल्यामध्ये संघर्ष होतो. तुम्ही बडा, आप बडे का मैं बडा, तुम्ही मोठे का मी मोठा, माझा पक्ष मोठा का तुमचा पक्ष मोठा. मला वाटतं हे अपेक्षित नाही आहे. आपण सर्वांना बरोबर घेऊन जाऊ, चांगले कार्यक्रम करू. 1 कोटी 12 कोटी आम्हाला सांस्कृतिक विभागाकडून म्हणजे पर्यटन विभागाकडून मिळाले पाहिजेत. मग त्याच्यामध्ये आपण कुठले उत्सव घ्यायचे आहेत, मग फुलं आहेत, फळं आहेत, पालेभाज्या आहेत, अजून पर्यटनाचे जेवढे हेड आहेत, मग आपले टेंट असतील, शिवदुर्गाचे विषय असतील, किल्ल्याचे मांडणीचे विषय असतील, असे सगळे विषय आपल्याला चांगल्या कुस्त्या घेता येतील. कुस्त्या आपल्या मर्दानी खेळ आहे, ते आपल्याला राबवता येतील. शिवजयंतीच्या निमित्ताने चांगल्या कुस्त्या, शिवनेर चषक कोणत्या ठेवता येईल. नाही ते आता मला कारण असं कळलं का मागच्या वेळेला थोडंसं शोक कळा पसरली. माझे आमदार गेल्यामुळे त्यांनी ऐन टायमाला मी विचारलं का तुम्ही का बंद केले, तर ते म्हणले साहेब जाण्याने थोडंसं ती स्पर्धा आम्ही थांबवलेली आहे. पण ठीक आहे, चला 1 वर्ष असं झालं असेल की आपल्या अनेक वर्ष काम करलेल्या लोकप्रतिनिधीला त्यावेळेला फार मोठ्या पद्धतीचा बाबका न घेता आपण ते साध्या पद्धतीने केले असेल असं त्यांचं म्हणणं जे आलं ते आपण ग्रँटेबल पकडलं. पण आपण जे आता करणार आहोत त्यासाठी मी तुमची बैठक घेणार आहे. स्वतः सांस्कृतिक विभागाचे कार्यक्रम करण्यासाठी अवघ्या जुन्नरचा सहभाग आम्ही घेणार आहोत. त्यामुळं आजची मिटिंग जी आहे शासकीय, ती आपण आता आटोपतोय. सगळ्या रस्त्यावरचे खड्डे बुजवतोय, लाईटीची रोषणाई आपण करतोय, चांगल्या लाईट्स आपण सोडतोय. आणि राजस्थानच्या धर्तीवर किल्ल्याच्या पायथ्याला जर समजा आपल्याला काही स्क्रीन सुद्धा 5 ते 6 LED स्क्रीन आपण घेतोय. 5 ते 6 LED स्क्रीन आपण चांगल्या घेतोय, जेणेकरून ज्या टप्प्यावर जिथं शिवभक्त प्रवास करतील
त्यांना तो 1 तासाचा आपल्याला शासकीय कार्यक्रम आपल्याला दिसला पाहिजे, ते पण आपण करूया. आणि शिवरायांच्या इतिहासासाठी आपण खरं तर वक्तृत्व स्पर्धा घेतोय, पोवाडे घेतोय, बरंच काय काय करतोय आपण. बऱ्याचशा गोष्टी आपल्या पंचायत समिती पण करते, जुन्नर नगर परिषद करते. तर आपण या सगळ्या गोष्टी, वरचा कसा आहे, वरचा टाइम लिमिट आहे. म्हणजे हेलिकॉप्टरला काही वेळाचीच परवानगी अवकाशातली, तेवढ्या वेळामध्ये ते आटपून त्यांना उतरायचं आहे. त्यामुळे आपण जास्तीचा वेळ आपण हे करू शकत नाही. मध्यवर्ती शिवजयंती महोत्सव समिती स्थापन करून 18, 19, 20 फेब्रुवारीची 3 दिवसाचा उपक्रम आपण साजरा करूया. सूचना योग्य आपण तेच करणार आहोत. आपण सगळ्यांचा सहभाग घेणार आहोत. एक आपण शिखर समिती याच्यावर शिव उत्सवाची तयार करू. त्याच्यामध्ये सगळ्या टीमला, ऑल टीमला घेऊ ना, काही पत्रकार घेऊ, काही शिवदुर्ग घेऊ, काही पर्यटक घेऊ, नाही का, सर्व लोकांना बरोबर घेऊन एक लांब लचक अशा पद्धतीचं एक मोठी टीम, जम्बो टीम आपण शिखर समिती तयार करू शिव महोत्सवाची. आणि सर्वांना बरोबर घेऊन नेत्रदीपक चांगली शिवजयंती साजरी करू. माझ्या डोक्यात अजून काय काय आहे, पण ते आज मी सांगणार नाही. ते मी थोडंसं रोखून ठेवतो. शिवराय म्हटलं का माझ्या अंगात रक्त असं सळसळतं. मी रात्री निघालोय पहाटे 3 वाजता, इथं आलोय 6:30 वाजता, आंघोळ केली आणि डायरेक्ट इकडे आलो, अजून झोपलोच नाही. कारण शिवरायांची आपल्याला जी आता यशोगाथा आहे ती महाराष्ट्रापुढे घेऊन जायची आहे आणि मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. टीम आपली अलर्ट झालेली आहे. मी जंगले साहेबांचा विशेष कौतुक करतो, ते आपल्यामध्ये आहेत. पुरातत्व विभागाला खऱ्या अर्थाने 10 वर्षात जर चांगला अधिकारी आणि न्याय मिळवून देणारा एक चांगला अधिकारी म्हणून आपण त्यांचं टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे. हे चांगलं काम त्या माणसाने आपल्या, आणि म्हणून आता युनेस्कोच्या टीमने आपलं कौतुक केलेलं आहे सर, की ते म्हणतात की अतिशय चांगला दुर्ग म्हणजे शिवनेरी फोर्ट हा आता बघण्यासारखा झालेला आहे आणि खरोखर बघण्यासारखा झालेला आहे. आपण अजून त्याच्यामध्ये शिस्त लावूया. आणि हा तालुका आपल्या सर्वांचा आहे, हा राज्य आपल्या सर्वांचा आहे, हा देश आपल्या सर्वांचा आहे आणि आपण सर्व एकमेकांचे आहोत. कुठल्याही मनामध्ये मत्सर, तुम्ही यांना बोलवलं का, आम्ही सर्वांना बोलवलं, आणि नसेल बोलवलं तर दिलगिरी व्यक्त करतो, पण जे राहतील त्यांना सगळ्यांना बोलवतो. पण त्यांनी सुद्धा मनाचा मोठ्यापणा करून इथे सर्व या व्यासपीठावर राजकीय सगळे जोडे बाजूला काढून आपण सर्व पक्षाच्या लोकांनी, सर्व जाती धर्माच्या लोकांनी या असलेल्या शिवनेरीच्या महोत्सवाला, महामहोत्सवाला आपण एक चांगलं स्वरूप द्यावं. आणि सगळ्यांचा सहभाग हाच या शिवजन्मभूमीचा सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस असणार आहे, एवढंच मला सांगायचं आहे. सगळ्यांचे गाड्यांचे नंबर्स आणि सर्व गाड्यांचे कागदपत्र, कारण काय होते, चोरीचं प्रमाण वाढत चाललंय गाड्यांचं. निनावी गाड्या फिरतात, त्या आपल्या कळत नाहीत. माझी सुद्धा आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून विनंती आहे की सर्वांनी आपण आपलं आयुष्य एकदम डेकोरेटिव्ह करा आणि मापदंडामध्ये करा. स्वतःची गाडी आहे, स्वतःच्या गाडीला चांगला नंबर प्लेट लावा, स्वतःची गाडी तिची कागदपत्र सांभाळा. आपण चालवतो सुरक्षा म्हणून आपलं लायसन्स असू द्या. जर लायसन्स नसेल तर चालवणाऱ्या माणसं त्याच्यावर लायसन्स, त्याला पुढे बसवा, आपण मागे बसा. सर्वांनी नियमाचं पालन करा. शिवजयंतीच्या दिवशी सर्वांनी सडे, रांगोळ्या आणि सर्व शाळेमधल्या जिल्हा परिषद, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालय या सर्वांनी त्या दिवशी सुट्टी घ्यायची नाही. सुट्टी आहे पण ते उत्सव साजरा करण्याची सुट्टी आहे. सर्वांनी गेट ओपन करा, रांगोळ्या काढा. शाळामध्ये, महाविद्यालयामध्ये, जिल्हा परिषदमध्ये मुलांना छत्रपती शिवाजी महाराज करा, कोणी तानाजी मालुसरे करा, कोणी त्या ठिकाणी शिव देखावे करा. प्रत्येक शाळेमधल्या मुलांना छानपैकी पोवाड्या मारायला सांगा, वक्तृत्व स्पर्धा घ्या. आणि विशेषत्वाने सर्वांनी छत्रपती शिवरायांचा गर्जना करत आपण शोभायात्रा प्रत्येक गावाने काढली पाहिजे. प्रत्येक गावाने आणि प्रत्येक जिल्हा परिषद शाळेने आणि महाविद्यालयाने काढली पाहिजे. जय जयकार व्हायला पाहिजे. अशा पद्धतीची अतिशय उत्साहाची शिवजयंती सर्वांनी साजरी करा. आणि शक्यतो शिवजयंतीच्या दिवशी एक दिवस मात्र आपल्या मनावर ताबा ठेवून कोणीही मद्यपान करू नका, अशी माझी कळकळीची, आग्रहाची शिवरायांच्या या उत्साहाच्या निमित्ताने मी विनंती करतो. याच्यामध्ये माझा तरुण सहकारी आणि माझा ज्येष्ठ सहकाऱ्यांपासून सर्व लोक या बाबतीतल्या या सृष्टीचं पालन करतील आणि देखना शिवजयंती उत्सव साजरा करतील अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. आणि सन्माननीय सर्व इथं जे आहेत, प्रांत अधिकारीपासून तर महसूलचे आपले तहसीलदार म्हणजे तालुका दंडाधिकारी
आणि ऑल टीम त्यांच्या अंडरमध्ये असलेल्या पोलीस खात्यामधून सगळ्या टीमचं मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. त्यांच्या चांगल्या कामाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.